बायकांचं खरं सौंदर्य तिच्या केसात आणि साडीत असते. कितीही जीन्स टॉप काहीही घातलं तरी पण जितकी बाई साडीमध्ये सुंदर दिसते तितकी इतर गोष्टीमध्ये नाही दिसत. आणि खरं तर मीही आज साडी घातली होती मस्तपैकी आणि केसही धुतले होते. छानपैकी केस धुतल्यानंतर थोडीशी टिकली पावडर लावून चाप लावून वगैरे घेतला आणि म्हटलं चला आता स्वयंपाकाच्या तयारी तर लागायचं होतं. आणि खरं तर आज सकाळी बाळाला पण थोडासा उशीर झाला होता क्लासला जाण्यासाठी. आणि खरं तर क्लासमध्ये गेला पण आज क्लासच नव्हता, त्याच्यासाठी तो घरी आला आणि मी घेतली होती भेंडी चिरण्यासाठी. म्हटलं मी भेंडी चिरून देतो म्हणून त्यांनी थोडीशी मला मदत केली होती भेंडी चिरण्यासाठी. त्याने मस्तपैकी भेंडी चिरून दिली होती. पण काय झालं, भेंडी चिरली होती पण आज हिरवी मिरचीच नव्हती. भाजीवाली येण्यासाठी थोडासा वेळच लागेल. म्हटलं चला वेगळ्या पद्धतीने थोडीशी भेंडी बनवूया म्हणून मस्तपैकी लाल तिखट टाकून भेंडी बनवली होती आणि भेंडीची भाजी पण खूप छान झाली होती. आता काय म्हटलं, बाकीचा पसारा आवरून घ्यायचा होता. किचन तर साफ केलं होतं पण भांड्याचा राडा पडला होता. म्हटलं चला आता भांड्याचा सगळा राडा काढून घेऊया म्हणून नळाला पाणी हे नळ चालू असल्यामुळे बारीक होतं. पटपट सगळे भांडे पाटी लावून भरून घेतले आणि भांडे पटपट सगळे घासून घेतले. आणि नंतर काय थोडासा मला वेळ होता, आज बऱ्याच दिवस झालं मशनीकडे तर बघितलंच नव्हतं. मग नवीन बॉटल ही आणली होती तेलाची ऑइल करण्यासाठी. म्हटलं थोडंसं ऑइल करून जरा वेळ ठेवून द्यावं आणि नंतर म्हटलं आपल्या कामाला लागावं. मी एक ब्लाऊज पण शिवायचा होता आणि थोड्या कपड्यांना पण टिपा मारायच्या होत्या. मग चला आजच्या दिवसासाठी